सूरज, डबा विसरूनच गेला असतास. अंदर पाणी पाहिजे होतं ना, हे बॅगेत ठेव. तुला सांगतो पायल, वहिनीचं लई जीव आहे माझ्यावर. माहिती आहे. ऐका ना, आज जरा लवकर या कामावर. सारिका, हां सूरज काय आता लहान राहिलाय का त्याची एवढी काळजी घ्यायला? आणि आता लग्न झाले त्याचं, त्याच्या बायकोला काय वाटेल? कशाला काय वाटतंय, आधीपासून मीच त्याची काळजी घेत आले ना. ताई काय बनवत आहे? अगं कोथिंबिरीच्या वड्या बनवते. आत्ता सूरजचा फोन आला होता, त्याला फार आवडतात. सूरजने तुम्हाला कॉल केला होता? होय अगं, त्याला सवयच आहे. त्याला सगळं माझ्या हातचंच आवडतं बघ. होय काय? मग इथून पुढे सूरजला काय काय आवडतं ते तुम्ही मला सांगा, मी बनवत जाईन. तुम्ही कशाला त्रास करून घेताय नाही का? ठीक आहे. आणि हां, सूरजची बायको मी आहे, त्यामुळे त्याला काय पाहिजे काय नको, त्याला काय आवडतं काय नाही आवडत हे सगळं मी बघेन. तुम्ही नका पुढे पुढे करू. पाणी. ऐका ना, तुम्हाला खायला काय काय आवडतंय मला सांगा ना, म्हणजे तुम्ही ऑफिसला गेला ना तर मी येईपर्यंत बनवून ठेवत जाईन तुमच्यासाठी. अगं मी कामात आहे ना, तू वहिनीला जाऊन विचार. त्यांना सगळं माहिती आहे मला काय आवडते काय नाही. जा, मला काम करू दे. कशाला माझ्यासोबत लग्न केलंय काय माहिती. काय बोललीस काय? काही नाही. सारिका, तसं विचार केला तर मला नाही वाटत पायलचं यात काय चुकते. ती मला एवढं तंतुनून बोलली, काय काय ऐकवली मला, आणि तरी पण म्हणताय तुम्ही की त्यात तिची काय चूक नाही. आत्ताचं जगच असं आहे का? तू सूरजला भावाप्रमाणे जपतेस, त्याची काळजी घेतेस, त्याच्यावर प्रेम करतेस, पण जगातला प्रत्येकजण तुमच्या नात्याकडे त्याच नजरेनं बघल असं नाही ना ग. वेळेनुसार माणसानं बदलायला पाहिजे बघ. तू स्वतःला पायलच्या जागी ठेवून बघ. तू कशी माझ्यावर प्रेम करतेस, माझी काळजी करतेस. हे सगळं जर पायलनं माझ्यासाठी केलं तर तू काय विचार करशील? तुला किती वाईट वाटेल? मग मी आता काय करू? काही नाही ग, पायल त्याची बायको आहे की नाही, घेईल त्याची काळजी. त्यामुळं दोघांना एकमेकासोबत वेळ पण घालवायला मिळेल. वेळेनुसार सगळं ठीक होईल बघ.